तेवी आवडे तैसा साकडू, आचरता जरी दुवाडू, तरी स्वधर्मुची सुरवाडू परत्रीचा. तर आता पाहूया या ओवीचा अर्थ काय सांगतो. त्याप्रमाणे कितीही अडचणीचा प्रसंग आला अथवा आपणास त्रास जरी पडला तरी आपला स्वधर्मच परलोकी सुख देणारा आहे. ज्ञानेश्वर महाराज स्वधर्माविषयी म्हणतात, जरी स्वधर्माचे आचरण करायला कठीण असले तरी त्याचेच अनुष्ठान करावे. जे मिळवणे योग्य नाही त्याची इच्छा करू नये. इच्छा झाली तरी उपभोग घेऊ नये. दुसऱ्याची सुंदरता व भक्कम घरे पाहिली तरी आपली गवताची झोपडी मोडू नये. आपली बायको जरी सुंदर नसली तरी तिच्या बरोबरच संसार करावा. कितीही अडचणींचे असले तरी स्वधर्माचरणच सुख देणारे असते. जो स्वधर्म देश काल परिस्थितीत आपल्या वाट्याला आलेला आहे तोच आपण आचरला पाहिजे. स्वधर्म म्हणजे स्वतःच्या अधिकारास योग्य असे स्वकर्तव्य योगी वा संयमी होणे हा स्वधर्म आहे. तर भोगी होणे हा परधर्म आहे. निष्कामता हा स्वधर्म आहे तर सकामता हा परधर्म आहे. अलिप्तता हा स्वधर्म आहे तर लिप्तता हा परधर्म आहे. अनासक्ती हा स्वधर्म आहे तर आसक्ती हा परधर्म आहे. चैतन्याचे अनुसंधान हा स्वधर्म आहे तर जडाचे अनुसंधान हा परधर्म आहे. मोक्षाची इच्छा हा स्वधर्म आहे तर इंद्रिय व विषय यांची लालसा हा परधर्म आहे. स्वधर्म आचरणासाठी शास्त्र मर्यादा अत्यंत महत्त्वाचे आहे. कारण स्वधर्माचरणावर आधारलेला तो स्वधर्म आणि स्वार्थावर आधारलेला तो परधर्म हे सदैव लक्षात ठेवून त्याप्रमाणे प्रत्येकाने आपले कर्म करावे. परधर्म आचरल्यामुळे क्षणिक सुखे प्राप्त होतात पण त्याचे दूरगामी परिणाम भयावह असतात. स्वधर्माचरण प्रारंभी कष्टदायक असले तरी परिणामी ते अत्यंत परमानंददायक असते. तर हा आहे या ओवीचा अर्थ. आता पाहूया पुढील अर्थ काय सांगतो. धन्यवाद. इच्छा आणि गरज दोन्ही महत्त्वाचे आहेत आणि दोन्ही पूर्ण करण्यासाठी पैसाच लागतो. हे रजाचे की रजाहले, परी तमासी पडियते भले, तेने निजपद यादिधले, प्रमादा मोहो. तर आता पाहूया या ओवीचा अर्थ काय सांगतो. हे वास्तविक रजोगुणाचे जरी बनलेले आहेत तरी ते तमोगुणाला फार प्रिय झालेले आहेत. त्यात तमोगुणाने प्रमाद व मोहरूपी आपली गादी यांना बहाल केले आहे. अर्जुनाला संभ्रम पडला आहे की स्वधर्म जर एवढा चांगला आहे तर मग भले भले लोक परधर्माचे आचरण का करतात. या प्रश्नाचे निर्मूलन करण्यासाठी गीतार्थ सांगताना श्री ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, रजोगुणांपासून उत्पन्न झालेला हा कामच क्रोध आहे. अग्निप्रमाणे भोगणे तृप्त न होणारा पापी आहे, वैरी आहे. कामाची भूक महाभयंकर असते. कामाची तृप्ती कधीही होत नसते. काम व क्रोध रजोगुणातून निर्माण होतात. प्रज्ञा ही सात्विक असते. असावधानता ही तामसी व कर्म हे रजोगुणी असते. विषयांच्या उपभोगाने काम कधीही शांत होत नाही. हा काम मानवाचा मोठा शत्रू आहे. याच्या पायी प्राणी मात्र मोठ्या अनर्थात पडतात. कोणत्या तरी कारणाने काम वाढला तर चित्तवृत्ती ज्वलनात्मक होते. या वृत्तीस क्रोध म्हणतात. क्रोधाने हिंसा घडते. क्रोधास जर जिंकले नाही तर मानवास अपाय घडतो. साधन हानी होते. सात्विक वृत्तीचा ऱ्हास होतो. विवेक, शम, दम, धैर्य, संतोष यांचा नाश होतो. रजोगुण कामास कारण होतो. रजोगुणाचा नाश होण्यासाठी सत्वगुणाचा उत्कर्ष व्हावा लागतो. साम, दाम, दंड, भेद याद्वारे कामाला जिंकता येत नाही. तमाचे दमन करावे लागते.
काम हा अधाशी व महापापी असतो. हे काम, क्रोध प्रत्यक्ष यमधर्म आहेत. हे सर्प आहेत, हे वाघ आहेत, हे मोठाले दगड आहेत. माणसाच्या मनात आसक्ती असते, काम असतो आणि कामाची पूर्ती झाली नाही की क्रोध निर्माण होतो. काम आणि क्रोध ही जुळी भावंडे आहेत. त्यांना जिंकता आले पाहिजे. धन्यवाद.